नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। क्रांतीचा इतिहास असलेला कोलकात्यामध्ये सध्या राजकीय रणसंग्राम पेटलाय। सीबीआय विरुद्ध राज्याचे पोलीस, केंद्र विरुद्ध राज्य सरकार, नरेंद्र मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी असे अनेक पदर या संघर्षाला आहेत। सीबीआय करत असलेल्या चिटफंड घोटाळ्याच्या तपासात ममता बॅनर्जींचं सरकार अडथळा आणतंय असा आरोप केंद्र सरकारतर्फे होतोय, तर केंद्र सरकार राजकीय विरोधकांवर हल्ले करण्यासाठी सीबीआयचा दुरुपयोग करतेय असा आरोप ममता बॅनर्जींनी केला आहे। आता ममता बॅनर्जी थेट रस्त्यावर उतरल्या आहेत, तर दुसरीकडे भाजपा नेत्यांनी पश्चिम बंगालमध्ये निष्पक्ष निवडणुका घेणं अशक्य असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडेच केली आहे। नरेंद्र मोदी सरकार सीबीआयचा दुरुपयोग करतंय का? ममता बॅनर्जी चिटफंड घोटाळा करणाऱ्यांना पाठीशी घालतायत का? सीबीआयची प्रतिमा सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचणारी संस्था अशी झाली आहे का? येत्या काळात या संघर्षाचे काय राजकीय परिणाम दिसतील, या आणि अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात। घनघोर रणसंग्राम। दोन 2019च्या लोकसभा निवडणुकांचा केंद्रबिंदू उत्तर प्रदेशात नसेल तर पश्चिम बंगालमध्ये असणार आहे। पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात्यात खऱ्या अर्थानं घनघोर रणसंग्राम होणार आहे का? आपण पाहूयात हा रिपोर्ट। नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। बंगालमध्ये अर्थात सध्या परिचित असलेल्या पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा जो संघर्ष सुरू आहे त्यावर आजची चर्चा आपण करतोय आणि आपलं शीर्षक आहे घनघोर रणसंग्राम। या चर्चेत सहभागी होत आहेत किरीट सोमय्या, खासदार भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर रत्नाकर महाजन, प्रवक्ता काँग्रेस, ब्रिजेश कुमार सिंग, समूह संपादक, पॉलिटिकल अफेअर्स आणि स्पेशल प्रोजेक्ट्स, झी मीडिया, तसंच विक्रम दास, प्रतिनिधी, झी 24 घंटा, आणि माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत सुधाकर सुराडकर, माजी पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य। आपल्या सगळ्यांचं या चर्चेत स्वागत। आपल्याला एक छोटीशी विनंती आहे सगळ्यांना की रोकठोकची सुरुवातीची काही मिनिटं एका अत्यंत महत्त्वाच्या आणि दुःखद बातमीमध्ये गेल्यामुळे आपल्याकडे वेळ तुलनेनं कमी आहे। कृपया सगळ्यांनी मोजकं आणि थोडकं बोलावं आणि नेमकं बोलावं, इतकी नम्र विनंती। आपण चर्चेची सुरुवात करतोय। विक्रम दास आपले प्रतिनिधि आहेत आपल्या सोबत, त्यांना मी हिंदीत प्रश्न विचारणार है। विक्रम जी, मेरी आवाज़ आप तक पहुंच रही है ऐसा मैं उम्मीद रखता हूं। सबसे पहला सवाल, क्या दीदी का गुस्सा कम हुआ है? देखिए, अभी तक कम तो नहीं हुआ है। एक ऐसा सिचुएशन आ गया है जहां पे आप बोल सकते हैं कॉन्स्टिट्यूशनल क्राइसिस दिखाई दे रहा है पूरे राज्य में इस मुद्दे को लेकर, जबकि सीबीआई की तरफ से कोलकाता का पुलिस कमिश्नर राजीव कुमार के घर रेड करने की बात था, उनको पूछताछ करने की बात था। तब से देखा जा रहा है कि राजीव कुमार को सीबीआई ने पूछताछ भी नहीं कर पाया क्योंकि कोलकाता पुलिस ने उन लोगों को डिटेन कर दिया। जो हालत पैदा हुआ था कि एकदम रास्ते पे कोलकाता पुलिस और सीबीआई के बीच हाथाहाथ हो रहा था, और इस वक्त हम जहां पे खड़े हैं आप देख सकते हैं इस घटने के बाद कोलकाता सीबीआई ऑफिस में सेंट्रल फोर्सेस डिप्लॉयमेंट किया गया है। पूरा सीबीआई ऑफिस में 2 कंपनी सेंट्रल फोर्सेस मुतैन किए गए हैं, और हालात ऐसे हैं कि पलटा कोलकाता पुलिस ने भी सीबीआई का जॉइंट डायरेक्टर पंकज श्रीवास्तव को भी नोटिस दिया गया है। एक तरफ से कोलकाता पुलिस और एक तरफ से सीबीआई, इन दोनों के बीच जो संघर्ष चल रहा है उसमें दिखाई दे रहा है कि केंद्र और राज्य के बीच एक कड़ा संघर्ष चल रहा है, जहां पे ममता बनर्जी इस वक्त धरने पे बैठी हुई है। विक्रम, दरअसल इसमें एक और सवाल यह भी होगा, क्या इसके बाद पश्चिम बंगाल में राष्ट्रपति शासन की कोई गुंजाइश बनती है? क्या केंद्र सरकार कोई वैसी कोशिश करते दिखाई दे रहा है? देखिए, अभी इस वक्त ये बोलने का जगह पे नहीं है। इतना भी हालत
खराब जगह पे नहीं गए हैं कि राष्ट्रपति शासन हो जाए, लेकिन बीजेपी के साथ हम लोगों का बात हुआ था। राज्य बीजेपी भी नहीं चाह रहा है कि इस वक्त राष्ट्रपति शासन हो, और इसके लिए ही आपको बोला जा रहा है कि कोलकाता पुलिस और सीबीआई के बीच जो संघर्ष, जो कॉन्फ्लिक्ट दिखाई दे रहा है, ये कॉन्फ्लिक्ट सिर्फ सीबीआई और या इन दो पुलिस एजेंसी के बीच ही नहीं, ये एकदम स्टेट और सेंट्रल के बीच हो रहा है। ममता बनर्जी बोल रहे हैं। इसके साथ एक और सवाल होगा आपको विक्रम, ये सवाल ऐसा है कि क्या सीबीआई टीम के पास वारंट था, वो जिस तरीके से और जब पुलिस कमिश्नर के घर पहुंचे तब, और क्या वारंट जरूरी है? देखिए, सीबीआई की तरफ से जो दावा किया गया है, राजीव कुमार को 3 बार नोटिस भेजा गया लेकिन उन्होंने आया नहीं। डीजीपी को मेल करके बोला गया कि राजीव कुमार को भेजने के लिए, फिर भी उन्होंने आया नहीं। येस्टरडे उन लोगों ने, अर्थात सीबीआई ने एक सीक्रेट ऑपरेशन प्लान किया था ताकि उन लोग राजीव कुमार का रेसिडेंस सर्च कर सके, उनसे पूछताछ कर सके, और इसी बीच सीबीआई जो बोल रहा है कि उनको सर्च वारंट या अरेस्ट वारंट कुछ भी उन लोगों को प्रयोजन नहीं था, क्योंकि उनके पास वो अथॉरिटी है, वो पावर है कि वो 41 सीआरपीसी और 165 सीआरपीसी के अनुजाई राजीव कुमार के घर जाके सर्च कर सकते थे या उनको अरेस्ट भी कर सकते थे विदाउट एनी वारंट। विक्रम, हम आपसे और बात करते रहेंगे, आप जुड़े रहिए इसी तरीके से हमारे साथ। प्रेक्षको, आपण चर्चेच्या सुरुवातीला या क्षणाला पश्चिम बंगालमध्ये आणि त्यातही कोलकात्यात काय चाललंय याची माहिती घेतली। आपल्याबरोबर सुधाकर सुराडकर आहेत। सुराडकर सर, जो तपशील समोर आलाय त्याच्या लेखी थेट प्रश्न आहे, सीबीआयच्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारे वागण्याची मुभा कायद्यात आहे का? माझं स्पष्ट मत आहे, अशी मुभा त्यांना नाही। त्यांनाच काय, कोणालाही नाही। कोणालाही, कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला जी कारवाई करायची आहे ती कायद्याच्या चौकटीतच करायला पाहिजे, तशीच व्हायला पाहिजे। आणि ही कारवाई करताना त्यावर न्यायालयाचं देखरेख पण असायला पाहिजे, कारण प्रत्येक गोष्ट न्यायालयापुढे जाते। आता जर समज घडीला ज्या पद्धतीने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मी ते सांगतो की समन्स पाठवल्यावर जर ते येत नसतील अगदी, तर सीबीआयचं काम होतं कोर्टात जायचं। कोर्टात न जाता सीबीआयला असं दंडेलशाही करता येणार नाही, आणि सीबीआयने कोणालाही करता येणार नाही। आणि मी माझ्या अनुभवावरून सांगतो की दुर्दैवाने पोलीस आणि सीबीआय आणि इतरांचा राजकीय पुढारी सर्वच पक्षाचे कधी ना कधी वापर करत असतात। पण काही ठिकाणी आपण असं पाहिलं की इतक्या सचोटीचे अधिकारी आहेत ज्यांनी सीएमला आणि पीएमला ठणकावून सांगितले की हे चुकीचं आम्ही करणार नाही। आपलं दुर्दैव आहे की असे अधिकारी फार कमी झालेले आहेत। अगदी, आपण या निमित्तानं आता किरीट सोमय्या यांना प्रश्न विचारू। किरीटजी, हे काय चाललंय? सीबीआयचा असा दुरुपयोग योग्य ठरतो भाजपचं सरकार आहे म्हणून? मला हे समजतच नाही की आपण कुठे चाललो आहोत। विषय आहे हजारो करोडचा शारदा चिट फंड घोटाळा। लाखो छोटे छोटे माणसं, सामान्य माणसं, गरिबांचा पैसा लुटला गेला। आज भारतीय जनता पक्षाचा तर पश्चिम बंगालमध्ये कुठे एखादा एमएलए आला, त्याच्यापेक्षा जास्त कधी आला नाही। गेली 7 वर्ष हा विषय चालू आहे। 2013 मध्ये शारदा चिट फंड घोटाळ्याची विशेष जांचचे निर्देश दिले गेले। त्यावेळी मुख्य राजीव कुमार होते, त्यांनी काही केलं नाही म्हणून 2014 केव्हा 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने हे सीबीआयला प्रकरण दिलं। 2014 मध्ये 2014 ते 2018 जर सीबीआय अधिकारी प्रयत्न करत राहिले आणि त्यानंतर त्या सीबीआयचा अधिकारी ते स्वतः निर्णय घेत असतात, कारण की हा मामला सुप्रीम कोर्टाने त्यांना दिला होता। पण किरीट सोमय्या, मूळ मुद्दा असा आहे की त्यांना वॉरंट शिवाय अशा पद्धतीने पोलीस आयुक्तांच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का? टेक्निकली समजावून सांगा आम्हाला, असेल तर कोणत्या कायद्यान्वये ते पण सांगा। आपल्या बरोबर माजी पोलीस महानिरीक्षक आहेत, ते त्याच्यावर अधिक स्पष्ट सांगू शकतील। मी पुन्हा एकदा सांगतो, काही लोक या विषयाला दुसऱ्या दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, ते घेऊन जाऊ शकतात। माझा दृष्टीने मुद्दा आहे, लाखो गुंतवणूकदार भरडले गेले, अनेकांनी आत्महत्या केली। यांना अधिकार आहे की नाही? 7 वर्ष काही होत नाही तर त्या सामान्य माणसांचा अधिकार तर कोणी विचारत नाही करणार। सुप्रीम कोर्ट ज्यावेळी सीबीआयला देते तर सीबीआयची अकाउंटेबिलिटी तर कोणी विचारत नाही करणार।
हो, हे तपासासाठी तुमच्याकडे माहिती मागतात, ते द्यायला 5-5 वर्ष का विलंब केला? का दीदीने स्वतःचा पोलीस कमिशनरला सांगितलं नाही की तुम्ही का सहकार्य करत नाही? म्हणून आज जर कोणी चर्चा दुसऱ्या दिशेला घेऊन जायला, म्हणजे तुम्ही, म्हणजे मी तुमचा टॉक शो तर नाही सांगत, नाही बरोबर आहे, तुमचा मुद्दा लक्षात येतोय, तुमचा मुद्दा लक्षात येतोय, तुमचा आक्षेप कदाचित सुराडकर सरांवर असू शकतो, पण माझा मूळ मुद्दा या ठिकाणी असा आहे की सीबीआय योग्य त्या कागदपत्रांसह सर्च वॉरंट घेऊन गेले होते का, त्याचं उत्तर सापडत नाहीये आपल्याकडून. आपण रत्नाकर महाजनांना आता प्रश्न विचारणार आहोत. महाजन साहेब, हा सीबीआयचा दुरुपयोग म्हणायचा आहे का तुम्हाला पॉलिटिकल वेंडेटा, राजकीय सूडबुद्धी अशी दिसतेय यामध्ये? दोन्हीचं थोडं थोडं मिश्रण आहे. मुळामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर तो उघड करून त्यातल्या लोकांना कायद्याप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे, याबद्दल कुणाचंही दुमत नाही. त्यामुळं पुन्हा पुन्हा ते शारदा नारदा वगैरे काढण्याची काही गरज नाही. कायद्याप्रमाणे त्याच्यावर जे व्हायचं असेल त्याला संपूर्ण भारतीय नागरिक पाठिंबा देतील, हे पहिल्यांदा स्पष्ट केलं पाहिजे. दुसरं असं की ज्या शारदा चिटफंडबद्दल एवढी चीड व्यक्त केली जात आहे, त्यातले 1 नंबर आरोपी मुकुल रॉय सध्या कुठे येतो? असे गैरसोयीचे प्रश्न विचारायचे नाहीत. नाही, आपण विचारू शकतो. प्रश्न विचारले एक मिनिट, रत्नाकर महाजन, तुम्हाला कोणी प्रश्न विचारण्यापासून अडवणार नाही. किरीट सोमय्या अनायसे बसलेले आहेत, तुम्ही थेट प्रश्न विचारा त्यांना. किरीट सोमय्या, तुम्ही रत्नाकर महाजन सरांचा प्रश्न ऐकलात का? मला वाटतं तुम्ही ऐकला असेल, नसेल तर मी पुनरावृत्ती करतो. रत्नाकर महाजन सर असं म्हणतात की घोटाळ्यातला प्रमुख आरोपी आज भाजपमध्ये गेल्यामुळे पवित्र झालाय का, असं त्यांना विचारायचं होतं. मी पुन्हा आपल्याला हे सांगणार, प्रसाद साहेब, म्हणजेच भारतीय जनता पार्टी कधीच मध्ये चौकशीत आली नाही ना. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तर सीबीआयचा इंटरफिअर केलंच नाही, उलट समर्थन करते. सीबीआयला जे योग्य वाटत असेल कारवाई करावी. सीबीआयला उद्या वाटलं की किरीट सोमय्या यात गुन्हेगार आहेत किंवा त्याच्याकडे काही माहिती आहे, तर ती माहितीसाठी ती मला समन दिले तर किरीट सोमय्यांनी गेलंच पाहिजे. प्रश्न काय, उत्तर काय? हो, कोणी असेल ती चौकशीत होऊ द्यायची नाही. 2014 पासून ते प्रकरणच दाबून ठेवायचं, ते तर भाजपने नाही दाबलं ना. मुद्दा तो आहे. अगदी किरीट सोमय्या, या बाबतीत मात्र तुमच्या म्हणण्याला दुजोरा द्यावा लागेल, कारण जो तपशील समोर येतोय तो आपल्या सर्व मान्यवरांना स्पष्ट करू इच्छितो. एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे जी या प्रकरणात समोर आली नव्हती, ती आत्ता आपल्या सगळ्यांना सांगतो. एप्रिल 2003 मध्ये सिरियस क्राईम इन्व्हेस्टिगेशन ऑफिस यांना या प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिले होते. त्यांनाही कलकत्ता पोलिसांनी सहकार्य केलं नाही. केवळ आणि केवळ आरोपपत्राच्या आधारे त्यांना 502 पानांचा आपला खुलासा नोंदवावा लागला. रत्नाकर महाजन साहेब, माझा आता प्रश्न आहे आपल्याला की ज्या भ्रष्टाचाराला कलकत्ता पोलीस बचावाच्या स्वरूपात वाचवतायत किंवा त्याचं संरक्षण करतायत, अशा भ्रष्टाचाराच्या समर्थनार्थ काँग्रेस उभी आहे, असं चित्र का निर्माण होत आहे? असं आहे की भ्रष्टाचाराचा हा जो प्रश्न आहे तो चर्चेमध्ये आपण जितक्या फुलोऱ्याच्या भाषेत चर्चा करत असतो तितक्या फुलोऱ्याचा हा मुळातला विषय नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भ्रष्टाचार विरोधी कायद्यानुसार त्याच्यावर जी काही कारवाई करायची ती केलीच पाहिजे. पण आम्ही भ्रष्टाचाराचे एकमेव विरोधक आहोत असा आव आणून राणा भीमदेवी थाटात भाषणं करून कायदा आणि घटना बाजूला ठेवून केंद्र राज्य संबंधांविषयीचे संकेत बाजूला सरून कुणालाही कारवाई करता येणार नाही. साधी गोष्ट आहे, सीबीआयला राज्य सरकारच्या अखत्यारीत कुठल्याही खात्याच्या संबंधी काही करायचं असेल तर राज्य सरकारशी सल्लामसलत करणं आवश्यक आहे. अगदी महाजन साहेब, तुमचा मुद्दा मान्य आहे, तुमचा मुद्दा मान्य आहे. मी तुम्हाला यासाठी थांबवतोय कारण भ्रष्टाचाराच्या विरोधात राणा भीमदेवी थाटात बोलू नका तशा प्रकारची भूमिका तुम्ही घेतलीत. मात्र 2 अत्यंत रोचक तपशील महाजन साहेब मी आपल्याला देऊ इच्छितो. 2 वक्तव्य आहेत माझ्याकडे, इंग्लिश मधली आहेत, ती जरा वाचून दाखवतो आपल्या प्रेक्षकांसाठी. ममताजी सेड दॅट शी वुड स्टॉप करप्शन बट इन्स्टेड ऑफ टेकिंग ॲक्शन शी इज प्रोटेक्टिंग दोज लूटिंग बेंगॉल. दुसरं वक्तव्य आहे, शारदा स्कॅम हॅपन्ड, इट वॉज वन ऑफ द बिगेस्ट स्कॅम इन द कंट्री, येट ममताजी डिड नॉट इवन अटर अ वर्ड ऑन इट. थोडक्यात
ममता बॅनर्जींनी आजवर भ्रष्टाचाराला कसं पाठीशी घातलं हे सांगणारी ही 2 वाक्य आहेत. ही राणा भीमदेवी थाटात असतील नसतील तो नंतरचा भाग. करणारं कोण आहे? दस्तूर खुद्द राहुल गांधींनी ही वक्तव्य केलेली आहेत. ही अधिकृत काँग्रेस पक्षाची ट्विट आहेत. असं असताना आज राहुल गांधींची भूमिका वेगळी कशी हे आम्हाला समजावू शकाल का? मला माहित आहे ते. नाही, मला माहित आहे ते. ही दोन्ही ट्वीट्स मी तुमच्याप्रमाणेच मी पण वाचलेली आहेत. पण आज घडीचा प्रश्न, टोकाचा प्रश्न असा आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राहुल गांधी किंवा काँग्रेस ह्यांचा भ्रष्टाचार विरोधी कारवाईला पूर्ण पाठिंबा आहे, पण तो घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून असला पाहिजे. आज घडीचा प्रश्न असा आहे की केंद्र सरकार आपल्या हाती असलेल्या CBI विषयीच्या अधिकारांचा वापर करून राज्याच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करत आहे. त्याला काँग्रेसचा आणि राहुल गांधींचा विरोध आहे. अगदी महाजन साहेब, फार बरं झालं तुम्ही हा वाक्याचा शेवट याच मुद्द्यावर केलात, कारण त्या निमित्तानं आता आपण ब्रिजेश कुमार सिंह यांना चर्चेत सहभागी करतोय. ब्रिजेश जी, मराठी शायद आप तक पहुंच न पाए, मैं हिंदी में आपसे सवाल पूछ लेता हूं, मेरी आवाज अगर आप तक पहुंच रही है. जी हाँ प्रसाद, बताएं. जी ब्रिजेश जी, आपका परिचय भी एक बार सभी लोगों को करा दूं. ब्रिजेश कुमार सिंग हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी गुजरातमध्ये बातमीदारी करत असताना, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या झालेल्या CBI चौकशीचं वार्तांकन केलेलं आहे. तो ब्रिजेश कुमार सिंह जी, ये बताएं, क्या CBI कभी फ्री एंड फेयर थी? क्या CBI सचमुच बिना केंद्र के आदेश पर चलती है? आपका पुराना अनुभव क्या रहा है? देखिए प्रसाद जी, जहाँ तक CBI का सवाल है और ख़ुद आपकी मुंबई की कोर्ट का एक ऑब्जर्वेशन अगर आप ध्यान दें, अभी हाल ही में गुजरात एनकाउंटर से जुड़े हुए एक मामले में कोर्ट ने अपने ऑर्डर में ये कहा था कि CBI का इस्तेमाल उस समय की जो केंद्र में UPA सरकार थी उसने जो है BJP के नेताओं को फ्रेम करने के लिए किया था, और केंद्र के इशारे पर, ध्यान रखें कि कांग्रेस की अगुवाई वाली सरकार थी और उसके इशारे पर CBI ने फर्जी सबूत खड़े किए थे और इस मामले को खींचा था. जहां तक उदाहरण का सवाल है कि किस तरीके से CBI का इस्तेमाल होता है, और जो पार्टियां जिसमें कि कांग्रेस भी शामिल है, आज ये सवाल उठा रही है कि कैसे एक पुलिस अधिकारी को बिना किसी सर्च वारंट के उसके घर पर जाया जा सकता है या फिर उससे पूछताछ की जा सकती है. मैं एक उदाहरण देना चाहूँगा. 2010 का साल था और अप्रैल का महीना था. अहमदाबाद शहर में उस समय DCP क्राइम अभय चौड़ासमा होते थे. केंद्र में UPA की सरकार थी और CBI ने उनके दफ्तर पर छापा मारकर उनको गिरफ्तार किया था. उस समय नरेंद्र मोदी, जाहिर है उस रिजीम के करीबी अधिकारियों में से एक थे अभय चौड़ासमा. नरेंद्र मोदी जो है गुजरात के मुख्यमंत्री थे. नरेंद्र मोदी उसके खिलाफ जो है सड़क पर नहीं उतरे. उन्होंने जो है कोई प्रेस कॉन्फ्रेंस नहीं की, उस अधिकारी से मिलने के लिए नहीं गए. आप ध्यान दें कि उसी साल 2010 में ही. ब्रिजेश जी, बहुत अच्छा हो गया आपने इस बात का जिक्र कर दिया. इस बहाने यहाँ पर लोगों को कुछ और भी जिक्र करना चाहिए. प्रेक्षक हो, चुडासमांच्या बाबतीत काय झालं ते ब्रिजेश कुमार सिंग यांनी सांगितलं. पण एक गोष्ट मला वाटतं महाजन साहेब, आपणही या बाबतीत गौर फरमाई असे हिंदीत म्हणतात, तुम्ही कृपया लक्ष द्या. अहो, कलकत्त्याचा पोलीस आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपोषणाला बसतो, ही कुठली शिस्त आहे? आणि अशा प्रकारच्या बेशिस्त वक्तव्याला, अनागोंदीला, अराजकाला समर्थन का द्यायचं? सुधाकर सुराळकर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. पोलीस अधिकाऱ्यांचं असं पॉलिटिसाइज होणं, राजकीय नीतिक भूमिका घेणं, हे फोर्ससाठी, दलासाठी समर्थनीय आहे का? दलासाठी तर बिलकुल समर्थनीय नाही, कारण संपूर्ण दल हे राज्य घटनेला आणि कायद्याला बांधील राहायला पाहिजे. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. तर हे एकदा आपण लक्षात घेतलं तर जुनी उदाहरणं द्यायचं म्हणजे ज्यांनी काँग्रेसनी वाईट केलं म्हणून BJPनी वाईट करायला त्यांना मुभा मिळाली असं होत नाही. काँग्रेसनी केलेलं वाईट जर आहे तर BJPनी केलेलं तसं केलेलं तेही वाईटच आहे. पण मग आता या निमित्तानं मला या निमित्ताने एक सांगतो की पोलिसांचं मनोधैर्य आज इतकं खचलेलं आहे आणि सज्जन आणि चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांना तर ते त्यांना काम पोलीसमध्ये येऊ नये, सोडून जावं अशी परिस्थिती वाटायला लागली. पण सुराळकर साहेब, मला एक सांगा, पोलिसांचं मनोधैर्य खचलं, त्यांच्या मागे राजकारणी वेळेला उभे राहत नाहीत, त्यांचा राजकीय वापर करतात, सगळं मान्य करू. पण माझा प्रश्न असा आहे,
आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या बरोबर अशा प्रकारे रस्त्यावर अगदी उतरून चूक आहे. आंदोलनात अगदी उतरतात. चूक आहे, कारण तो बांधील आहे, तो राज्य घटनेला मुख्यमंत्र्याला बांधील नाही. त्यांनी जे करायचंय ते कायद्याच्या चौकटीत. आणि इथे एका गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होते की सीबीआयचं वर्तन ही फार आक्षेपार्ह आहे. अगदी सीबीआय ती गोष्ट तुम्ही नोंदवली आहे चर्चेमध्ये. सीबीआय जेव्हा आदरणीय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली काम करते तर त्यांना ज्याही अडचणी आल्यात त्या त्यांनी कुठेही न मांडता कोर्टापुढे मांडलं पाहिजे होतं. कोर्टाच्या आदेशाने कोणाचंही सर्च घेता येते, डॉक्युमेंट कोर्ट त्यांना बाध्य करू शकते की जे त्यांच्याकडे कागदपत्र ते कोर्टात सादर करा. तर ह्या सर्व गोष्टी कोर्टापुढे आणल्या पाहिजे होत्या. कोर्टापुढे आणायला पाहिजे होत्या. किरीट सोमय्या, आता एका प्रश्नाच्या बाबतीत तुमच्याकडून उत्तर हवं आहे. पोलीस आयुक्तांच्या अशा वर्तनामुळेच आता पश्चिम बंगालमध्ये येता काळ हा निष्पक्ष निवडणुकींसाठी पूरक नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे का खरोखरच भाजपला पश्चिम बंगालमध्ये आपल्या राजनीतिक सारीपाटाच्या सोंगट्या अधिक योग्य पद्धतीनं फिट करायच्या आहेत? माझं असं म्हणणं आहे की दोन गोष्टी वेगळ्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये पोलिसांचा दुरुपयोग, पॉलिटिकल उपयोग, निवडणुका, काल परवा नरेंद्र मोदीजीची परवा जे पश्चिम बंगालमध्ये झालेली सभा, त्यात लोकांचा प्रतिसाद, तो वेगळा विषय आहे. आज जो आपण चर्चेचा विषय आणला आहे की बोगस फ्रॉड करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कारवाई करताना सीबीआयचा अधिकाऱ्यांना थांबवणं आणि ज्या अधिकाऱ्याला हे कारवाई करण्याचा, चौकशी करण्याचा निर्देश दिला होता त्यांनी 3 वर्ष काही नव्हतं केलं. आता सीबीआय करते म्हणून ते हे सगळे अशा प्रकारचे पॉलिटिकल कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न. आणि राहुल गांधी साहेबांची जे ट्विट कुठल्या तारखेला आली तेही आपण सांगितलं असतं तर बरं झालं असतं. आहेत माझ्याकडे, मी तारखेनुसार तुम्हाला सांगू इच्छितो. किरीट सोमय्याजी, त्यांचं जे पहिलं ट्विट होतं त्याची तारीख आहे माझ्याकडे, ती 19 एप्रिल 2016 आहे. त्याच्यानंतरचं आणखीन एक ट्विट त्याच्या आधीचं आहे जे वेस्ट बेंगॉल काँग्रेसकडून झालं होतं, ते 2 एप्रिल 2016चं आहे. पण विषय इथेच संपत नाही. राहुल गांधींची मूळ ट्विट सुरू होत आहेत ती 8 मे 2014ची आहेत. त्याच्याच बरोबर राहुल गांधींची आणखीन काही ट्विट आहेत या विषयाची आहेत 23 एप्रिल 2016ची आहेत, आता इथे दिसत आहेत ती. तर विषय त्यांनी पण 2014 पासून लावून धरलाय. ते काय म्हणतात ह्याच्यावर जायला नको. सीबीआय निष्पक्ष आहे का ते सांगा. माझं असं म्हणणं आहे सीबीआयला सुप्रीम कोर्टाने काम दिलेलं आहे. निष्पक्षपेक्षाही मला न्याय हवा आहे. 20 लाख जे छोट्या गुंतवणूकदारांना लुटलं गेलं आहे, ज्यांनी लुटलंय, जे कोणी असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. जर पोलीस कमिशनर त्यात अडथळे निर्माण करत असेल तर त्यांनाही कोणीतरी विचारायला हवं. आणि मी माझा मुद्द्याला चिटकून आहेत. तीच गोष्ट मी गेले 4 वर्ष सतत संसदेत मांडतोय, उद्याही मांडणार. किरीट सोमय्या, तुमचा चिटफंडच्या विषयातला अभ्यास आणि त्याची भूमिका मी निश्चितच मान्य करेन, पण तरीही प्रश्न थोडासा चर्चेपेक्षा वेगळा जात असताना सुद्धा मी विचारेन, हेच सीबीआय व्यापम प्रकरणात काय करतंय हो? माझं असं म्हणणं की हे सीबीआय सुप्रीम कोर्टाने नेमली आहे. म्हणजे तेही आपण लक्षात ठेवा की पहिलं कोर्टाने स्टेट पोलिसांनाच अधिकार दिले होते आणि हे प्रकरण ममता दिदी सत्तेवर येण्याआधी निघाला होता. थांबा किरीट सोमय्या, मी प्रश्न व्यापम बद्दल विचारतोय. शारदा चिटफंड मध्ये सीबीआयची काय भूमिका आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं मी समजू शकतो. व्यापम बाबतीत सीबीआयची भूमिका काय आहे हेही जरा सांगा चर्चेमध्ये. मी आपल्याला तेच सांगतोय की व्यापम असो की कुठली असो, तेही कोर्टात लोक गेलेले आहेत. काँग्रेसचे लोक पण तिथे पण गेले आहेत व्यापम मध्ये. तर कोर्ट मॉनिटरिंग जे इन्व्हेस्टिगेशन होतंय, जे बाहेर येणार, ज्यांनी गुन्हा केला असेल त्याला सजा होणार. अगदी. ब्रिजेश कुमार सिंह आहेत आपल्या बरोबर. ब्रिजेश जी, ऐसा क्या होता है कि सीबीआई अपने निष्पक्ष और साथ ही साथ निडर तरीके से काम करने के बजाय कुछ चूक करती दिखाई देती है और पकड़ी भी जाती है, आमतौर पर जो चेहरा, जो चित्र सामने आता है उसके हिसाब से? देखिए प्रसाद जी, बहुत पहले से एक डिमांड होती रही है नेशनल पुलिस कमीशन की, और उसके तहत जो तमाम जो फोर्सेज हैं या जो इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज हैं
उनके प्रमुख को जो है किसी भी किस्म के पॉलिटिकल इन्फ्लुएंस से दूर रखा जाए। लेकिन उस नेशनल पुलिस कमीशन पर जिसकी मांग एक तरह से 70s में उठनी शुरू हुई थी, आज तक उसको इम्प्लीमेंट नहीं किया जा सका। जो ये फिक्स टेन्योर का सिस्टम है या फिर जो है यूपीएससी जो है अपॉइंट करे, जो कि सुप्रीम कोर्ट का ताज़ा फैसला है, उसका कई सरकारों ने विरोध किया है। लेकिन जो प्रसाद जी सबसे इस बार जो महत्वपूर्ण पहलू है, जो हमने कल से जो ड्रामा चल रहा है उसमें देखा कि किस तरीके से पुलिस का पॉलिटिसाइजेशन हो रहा है। आपने भी इतने लंबे समय से जो तमाम घटनाओं को कवर किया होगा, कभी ये नहीं देखा होगा कि कभी कोई पुलिस अधिकारी, और वो भी ध्यान रखें कोई यंग पुलिस ऑफिसर नहीं है, बल्कि जो देश के वरिष्ठतम पुलिस अधिकारियों में से एक राजीव कुमार, जो कि कोलकाता के पुलिस कमिश्नर हैं, वो धरने पर बैठे। आप देखें कि पॉलिटिक्स जो है वो किस तरीके से पुलिस सिस्टम के अंदर घुस रही है कि पुलिस कमिश्नर धरने पर इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव यानी मुख्यमंत्री के साथ धरने पर बैठता है। बिल्कुल ब्रिजेश जी, दरअसल इस बात का जिक्र हमने चर्चा में किया था और इसी बात को लेकर मैं एक छोटा सवाल आपसे जानना चाहता हूं। क्या राजनीतिक हलकों में इस प्रकार की चर्चा है कि पहले पुलिस कमिश्नर को ममता दीदी ने बचाया था, अब बारी पुलिस कमिश्नर की है और वो ममता दीदी को बचा रहे हैं? देखिए प्रसाद जी, जहां तक अगर हम सीबीआई सूत्रों की माने, आप ध्यान रखें कि राजीव कुमार पर गिरफ्तारी की जो तलवार है वह पिछले 5 महीने से लटक रही थी। आप ध्यान दें कि अभी आलोक वर्मा, जिनको कि सीबीआई के डायरेक्टर की कुर्सी से हटाया गया, उन आलोक वर्मा के बारे में सूचना यह है कि उन्होंने राजीव कुमार को एक तरह से कह सकते हैं उनके खिलाफ जो एक गिरफ्तारी का प्रपोजल जो सीबीआई में सबमिट हुआ था, वह अपनी कुर्सी पर, अपनी डेस्क पर दबा के उसको बैठे रहे। और इसके पीछे कारण ये बताया जाता है कि राजीव कुमार का इस्तेमाल आलोक वर्मा अपने जो उसी संगठन के अंदर, सीबीआई के अंदर उनका जो झगड़ा चल रहा था अपने नंबर 2 से, उससे दुश्मनी साधने के लिए वो करना चाह रहे थे। और इसीलिए ध्यान रखें कि फॉर्डर स्कैम, जिसको कि इन्वेस्टिगेट किया था राकेश अस्थाना ने, जो कि अब खुद भी सीबीआई में नहीं है, उनके खिलाफ एक सबूत को खड़ा करने के लिए राजीव कुमार का इस्तेमाल किया गया था। तो यह जो प्रक्रिया है कोई एक दिन की नहीं है, लंबे समय से सीबीआई की इन्वेस्टिगेशन चल रही थी। राजीव कुमार रडार पर थे और राजीव कुमार के बारे में जो है सो सीबीआई के पास अभी तक की जांच में बहुत उभर कर आया है कि उन्होंने सबूतों को प्लान्ड वे में डिस्ट्रॉय किया, और इसीलिए ममता बनर्जी उनको इस हद तक जाकर प्रोटेक्ट कर रही हैं और उनके पक्ष में खड़ी हुई हैं कि वह सड़क पर उतर जाती हैं। उनकी अपनी खुद की सरकार है वहां पर, लेकिन वो खुद धरने पर बैठ जाती हैं। बिल्कुल ब्रिजेश जी, बहुत अच्छा हो गया, आपने ये सारी बातें बहुत तफसील से बताई। महाजन साहेब, मला अपेक्षा आहे की या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या असतील। आता मला प्रामाणिकपणे सांगा, अशा व्यक्तींच्यासाठी काँग्रेस पक्ष का म्हणून उतावळा झालाय? आपण इथं बसलेले सगळे लोक प्रामाणिकपणेच बोलत असतो, तेव्हा त्यातल्या एखाद्याला प्रामाणिकपणाने बोला असं सांगण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। मुद्दा असा आहे की आज घडीला सीबीआय म्हणजे कोण हा प्रश्न असताना सीबीआयचे 40 लोक तिथे जाऊन एका पोलीस कमिशनरच्या मागे लागतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्व कायदेशीर नैतिक वगैरे समर्थनं सापडतात। ही काय भानगड आहे? मुकुल रायचं काय करायचं या माझ्या प्रश्नालाही उत्तर मिळालं नाही, पण ते राहू द्या। आता या प्रकरणाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी आहे, त्या सुनावणीमध्ये दोन्ही पक्ष आपली आपली बाजू मांडतील आणि मग सुप्रीम कोर्ट त्यावर जो काही निर्णय देईल तो फायनल असेल। तो जर एका बाजूला आणखी छोटा प्रश्न आहे, तो रिव्ह्यू पिटिशन, आपण आपली भूमिका मांडताय, मान्य करतो ती, मात्र पश्चिम बंगालमध्ये एक वेगळंच काँग्रेसचं राजकारण सुरू आहे, त्याबद्दलही तुम्ही जरा थोडा खुलासा करा। राहुल गांधी ममता दीदींच्या समोर आहेत, म्हणजे समर्थनार्थ आहेत, पण राहुल गांधी ज्यांचं समर्थन करतायत त्याचा विरोध पश्चिम बंगाल काँग्रेस करते। तेव्हा पश्चिम बंगाल काँग्रेस ज्या मुद्द्यावर राज्यात भूमिका घेतं त्याच्या समर्थनार्थ राहुल गांधींना उभं राहावंसं का वाटत नाही? त्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचं वेगळं राजकारण चालू काय आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। ते असं की म्हणजे तुम्ही तुमच्या पक्षाबद्दल बोलणार नाही आहात, तुम्हाला भाजपचं काय चाललंय ते विचारायचं आहे। अहवाल मागितलेला आहे, नाही बोलणारे थोडं थांबा, बोलणार आहे मी त्याबद्दल सुद्धा। राजनाथ सिंगांनी लोकसभेमध्ये असं सांगितलं
की मी या सर्व परिस्थितीबद्दल राज्यपालांकडनं अहवाल मागितलेला आहे. त्यानंतर तासाभराच्या आत भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. हे राजकारण काय आहे याची चर्चा टाळायची आणि काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व आणि राज्य नेतृत्व यांच्यातल्या डिफरंट अप्रोचबद्दल चर्चा करायची. यातही एक राजकारण असतं. याचं स्पष्टीकरण असं की हो, पश्चिम बंगालमधल्या काँग्रेसच्या युनिटला एकीकडं CPM आणि डावी आघाडी आणि दुसरीकडं तृणमूल काँग्रेस यांच्या दोघांच्याही विरोधात लढावं लागतं. त्यामुळं त्यांच्याकडं नथिंग टू चूज बिटवीन द टू अशी परिस्थिती आहे. वेरॅज केंद्रीय नेतृत्वाला भारतीय जनता पक्षाच्या मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारची हाडेलहाप्पी, सर्व संस्थांची मोडतोड आणि भ्रष्टाचार या कारणावरनं देशभरात एक आम सहमती पैदा करायची आहे. आणि म्हणून जिथं जिथं केंद्र सरकारच्या तर्फे असा हाय हँडेडनेस होईल तिथं अफेक्टेड लोकांना किंवा व्हिक्टिमना पाठिंबा देणं हे काँग्रेस पक्षाचं धोरण आहे. महाजन साहेब, आजच्या तुमच्या या भूमिकेसाठी आणि तुम्ही ज्या पद्धतीनं बाजू मांडली त्यासाठी 10 पैकी 10 मार्क. भले ती नैतिकदृष्ट्या आणि तार्किकदृष्ट्या योग्य असेल की नाही हा वादाचा मुद्दा. किरीट सोमय्या, रत्नाकर महाजन यांनी एक मुद्दा महत्त्वाचा मांडला की राज्य भाजप पश्चिम बंगालचा आणि केंद्रीय भाजप यांच्या भूमिकांमध्येही विसंगती दिसतीये. खरं तर काँग्रेसमध्येही तशी विसंगती आहे. केंद्रीय भाजप आणि राज्य भाजप पश्चिम बंगाल यांच्यातही विसंगती आहे. थोडक्यात काय तर दोन्ही पक्षांना सोयीचं राजकारण पश्चिम बंगालमध्ये करायचं आहे का? मी परत एकदा प्रसाद भाऊ सांगतो, आपण राहुल गांधीची ट्विट वाचली ना, संसदेत मी 4 वर्ष हा मुद्दा उचलतोय, एकदा पण काँग्रेस आणि राहुल गांधींनी समर्थन नाही दिलं. हे ट्विट केव्हाची आहे ते तारीख सांगतो आपल्याला. पहिली ट्विट मे 2014, ज्यावेळी राहुल गांधी पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचारात गेले ना, त्यावेळी तिथे हा मुद्दा काढला. आणि 2016 ची तारीख आहे एप्रिल 2016. एप्रिल 2016 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका होता. त्यावेळी राहुल गांधींनी विधानसभा निवडणुकीत वापरले. म्हणजे राजकारण कोण करतंय, भाजप की काँग्रेस? नाही, पण आता महाजन सरांनी एक मुद्दा जो मांडला त्यावरही कृपया किरीट सोमय्या तुम्ही बोललं पाहिजे. चिटफंड आठवतो. राजनाथ सिंग जी भूमिका घेत आहेत त्याच्या पलीकडे जाऊन लगेच एक भूमिका पश्चिम बंगाल भाजपकडून येते. मी तेच सांगतोय की पश्चिम बंगाल असो, किरीट सोमय्या असो, संसदेतला भाजप असो, आमचा मुद्दा एकच आहे. ज्यांनी लुटले आहेत पश्चिम बंगालचे 20 लाख छोट्या गरिबांना, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही सुप्रीम कोर्ट मॉनिटरिंग इन्व्हेस्टिगेशन करा, आमची हरकत नाहीये. इन्व्हेस्टिगेशन एक्शन झालीच पाहिजे. अगदी. आपण या ठिकाणी चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचतोय. जाता जाता ब्रिजेश कुमार सिंह यांना एक शेवटचा प्रश्न है. ब्रिजेश जी, मेरी आवाज़ आप तक पहुंच रही होगी. मैं बहुत सीधा और छोटा सवाल करूंगा. डिबेट के लास्ट हिस्से में हम लोग हैं, केवल 1 मिनट का समय बचा है. आप कृपया ये बता दें दर्शकों को कि आने वाले दिनों में बंगाल में क्या होगा और क्या ये पूरा नाटक राजनीति के लिए रचा गया है? निश्चित तौर पर प्रसाद जी, इसमें कोई शक नहीं है, क्योंकि ध्यान रखें कि जिस तरीके से इस पूरे मुद्दे को ममता बनर्जी प्ले कर रही हैं, आप ध्यान रखें कि एक सिंपल इन्वेस्टिगेशन है जिसमें कि सीबीआई एक अधिकारी से पूछताछ करना चाहती है. वो अधिकारी पूछताछ से बच रहा है, उससे डर रहा है. ममता बनर्जी इसको पूरी तरीके से केंद्र पर हमला करने के लिए इस्तेमाल कर रही हैं. जाहिर है पूरा का पूरा मसला इलेक्शन ईयर में ममता इसको पूरी तरीके से भुनाएंगी, इसमें कोई शक नहीं है. और चूंकि एक महागठबंधन बन रहा है जिसमें कि ममता के साथ साथ ये तमाम पार्टियां, वो पार्टियां भी जो कि पहले ममता को गालियां देती रही इन्हीं घोटालों को लेकर, वो भी शामिल है. तो निश्चित तौर पर इस इलेक्शन ईयर में इस मुद्दे का भरपूर इस्तेमाल ममता करेंगी. और जाहिर है बीजेपी भी इस मुद्दे को थोडक्यात महत्त्वाचा मुद्दा इथं हाच आहे. राजकारण दोन्ही बाजूंनी पेटलेलं आहे. आपल्याकडे 24तास.com या आमच्या वेबसाईटवर जनतेनं काय प्रतिक्रिया दिली आहे ती आली आहे, ती आपण पाहणार आहोत. आम्ही प्रश्न विचारला होता, सीबीआय कारवाईच्या विरोधात ममता बॅनर्जींचं आंदोलन योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? 33% लोकांना वाटतं हो योग्य आहे, पण 67% लोक मात्र म्हणतात नाही, ममता बॅनर्जींचं वागणं, त्यांचं आंदोलन योग्य नाही. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मी आपल्याला हार्दिक धन्यवाद देतो. जाता जाता
पश्चिम बंगालमध्ये जे काही सुरू आहे त्यातून राजकारणाचा भाग वेगळा काढता येणार नाही. सीबीआयच्या वरून केंद्राची बाजू योग्य की राज्याची या प्रश्नावर वादंग सुरू असला तरी या निमित्तानं चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीचा मुद्दाही मागे पडू देता कामा नये. शेवटी सर्वसामान्य जनतेचा कष्टाचा पैसा परत मिळणं हे महत्त्वाचं आहे. चिटफंड घोटाळा कोणी केला याचा शोध घेऊन दोषींना शिक्षा होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. राजकारण्यांचं राजकारण चालत राहील. रोखोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.